आपण मागच्या आठवड्यात बघत होतो की आपण बघितलं की पवित्र आत्म्याचा जो बाप्तिस्मा आहे त्याच्याविषयी आपण बघत होतो. आणि या आठवड्यात आपण आणखी त्याच गोष्टीविषयी काही गोष्टी समजणार आहोत, शिकणार आहोत. म्हणून त्या गोष्टी आपण बघू. आणि जसं मी सांगितलं की आपली लाईन नसल्यामुळे जितक्या वेळ बॅटरी आहे तितक्या वेळ आपण बोलू. तर आपण एक गोष्ट सगळ्यात महत्वाची, कारण देवाने काय म्हटलं की तुम्ही वाट बघा. आपण बघितलं मागच्या आठवड्यात की प्रेषितांचे कृत्य 1:4 मध्ये येशू ख्रिस्त म्हणाला का तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे त्याची वाट पहा. वाट पहा म्हणजे काय? तो पवित्र आत्म्याची वाट पहा, याच्याविषयी तो सांगत आहे. आणि याच्याविषयी आपण बघितलं की पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा काय असतो. आणि म्हणून आज आपण बघणार आहोत एक सगळ्यात मेन जी समस्या आहे आजकालच्या चर्चेसमध्ये आणि जे स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेणारे किंवा सगळ्या गोष्टीची जे मेन समस्या आहे त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. तर या लोकांसाठी देवाने त्यांना सांगितलं की तुम्ही वाट बघा. म्हणजे हे लोक काय होते? शरीरामध्ये होते. शरीरा म्हणजे काय? जसं आपण काय आहे, आपण आध्यात्मिक जरी बनवलेलो असलो पण जन्मता काय असतो, आपण आध्यात्मिकरित्या मेलेले असतो जोपर्यंत आपलं सॅल्वेशन किंवा तारण होत नाही. आणि म्हणून जरी हे जे प्रेषित आहेत, जरी हे देवाचे लोक आहेत, बरोबर, आता आपण जे शरीरामध्ये आहो आपण स्वतःहून पहिले आध्यात्मिक होऊ शकत नाही. हे सगळे मुद्दे लक्षात ठेवा. स्वतःहून तुम्ही आध्यात्मिक होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, स्वतःहून तुम्ही देवाचं कार्य करू शकत नाही. स्वतःहून तुम्ही देवाचा पवित्रपणा पहिले समजू शकत नाही. तिसरं, स्वतःहून तुम्ही देवाच्या पवित्रपणेवर अनुकरण करू शकत नाही, म्हणजे त्याच्यावर चालू शकत नाही. पाचवं, तुम्हाला खरेपणा खरा काय आहे हे समजू शकत नाही. आणि तुम्ही देवाला आवडणारं एक पवित्र जीवन हे जगू शकत नाही. सांगण्याचं तात्पर्य हा शारीरिक मनुष्य जो आहे हा बिना देवाच्या किंवा देवाच्या आत्मेशिवाय हा योग्य जीवन, पवित्र जीवन जगू शकत नाही. आता आपण हे जे वचन बघत आहोत याच्यात आपण बघत आहोत काय समजत आहोत का प्रभू येशू ख्रिस्तचं पुनरुत्थान झालं आणि आता त्याचं स्वर्गारोहण किंवा त्याला स्वर्गात घेण्यात येणार होतं. आणि या लोकांना देवाने हे जे 12 शिष्य किंवा आता 11 राहिलेले यांना जे ट्रेन केलं होतं, आता यांच्यापासून कार्य होणं आवश्यक आहे. कारण यांच्यापाशी सुवार्ता दिली, यांच्यापाशी देवाचं जे शुभवर्तमान दिली आणि हे त्यांचं कार्य आपण बघितलं. देवाने काय सांगितलं की तुम्ही कुठे कुठे जा, तर तुम्ही यरुशलेम शहरात जा, यहुदियात जा, शमरोन प्रांतात जा व पृथ्वीच्या शेवटपर्यंत देव काय म्हणतो, तुम्ही माझी सुवार्ता या लोकांना सांगा. आता शारीरिक मनुष्य, बरोबर, जरी हे ऐकण्यासाठी समजण्यासाठी फार बरोबर वाटतं पण शारीरिक मनुष्य हे कार्य करू शकत नाही. आणि म्हणून देवाने यांना काय सांगितलं का मी जे तुम्हाला सांगितलं आहे त्याची वाट बघा. म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला देण्यात येईल, पवित्र आत्म्याचा तुमच्यावर बाप्तिस्मा होईल. त्याविषयी आपण मागच्या आठवड्यात बघितलं. आणि म्हणून देव यांना इथे सांगत आहे का तुम्ही वाट बघा. आता सगळ्यात मोठी समस्या आपल्या प्रत्येकासाठी म्हणजे काय? या चर्चमध्ये किंवा जेही ख्रिस्ती लोक जेही स्वतःला विश्वासणारे किंवा ख्रिश्चन समजतात, जे चर्चमध्ये जातात, जे बायबल वाचतात, प्रार्थना करतात, देवाची सेवा करण्याचा प्रयत्न करतात, या सगळ्यांमध्ये सगळ्यात मोठी एक समस्या काय आहे तर विदाऊट सॅल्वेशन. कारण आपण काय बघितलं की आपल्यापाशी पवित्र आत्मा कधी दिला जातो? ज्या दिवशी, ज्या समयी आपण देवाला आपल्या पापाची क्षमा होण्यासाठी हाक मारतो, त्या समयी देवाचा आत्मा तुमच्यामध्ये येतो आणि तो तुम्हाला काय करतो? फक्त जीवनच देत नाही, तर हे जे सगळे कार्य ज्याच्याविषयी आपण बोललो किंवा बोलणार आहे, जे देवाचं कार्य, पवित्र जीवन काय आहे, ख्रिस्ती जीवन काय आहे, ख्रिस्तासारखं कसं जगावं, हे सगळ्या गोष्टी शिकवणारा शिक्षक, सहाय्यक करणारा सहाय्यकर्ता आणि शक्ती देणारा पवित्र आत्मा हे असल्याशिवाय कुठलाच व्यक्ती ते करू शकत नाही. आणि म्हणून सगळ्यात मोठी समस्या काय आहे की जर तुमच्यापाशी पवित्र आत्मा नाही
पुन्हा एकदा म्हणजे याचा अर्थ काय आहे, जर सॅल्वेशन नाही आपल्याला हे समजेल म्हणजे की हो का बाबा पास्टरनी सांगितलं मला चांगलं जीवन जगलं पाहिजे, पवित्र जीवन जगलं पाहिजे, वाईटाचा निषेध केला पाहिजे, खोटं लबाडी या सगळ्या गोष्टीपासून हे तुम्हाला समजेल जर तुम्ही शारीरिक व्यक्ती आहात आणि तुम्ही जर देवाच्या वचनामध्ये आहात तर ह्या गोष्टी समजतील तुम्हाला. असं नाही की मला समजत नाही म्हणून की देवाचं वचन 10 आज्ञा काय आहे, पवित्र जीवन काय आहे. पण समस्या ही आहे का जर तुमच्यापाशी सॅल्वेशन नाही तुम्ही ते करू शकत नाही. समजलं मी तुम्हाला काय बोलत आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे की आपण काय बोलत आहे हे समजणं. तुम्हाला आपण एक मराठीत म्हण म्हणतो की नाही समजतं पण उमजत नाही. म्हणजे त्याच प्रकारे की मला समजतं की मला पवित्र जीवन जगलं पाहिजे, मला समजतं की मी की देवाला भिवून वागलं पाहिजे, मला समजतं की मरण आहे, नरक आहे, न्याय आहे, तरीही शारीरिक मनुष्य कधीही देवाची इच्छा त्याच्यामध्ये पूर्ण करू शकत नाही. आणि म्हणून हे सगळ्यात महत्वाचं आहे का खूप सारे लोक चर्चेसमध्ये विदाऊट सॅल्वेशन, विदाऊट तारणाच्या म्हणजे बिना पवित्र आत्मा त्यांच्या सोबत असण्याशिवाय ते काय करत आहेत, ख्रिस्ती जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि इथंच सगळ्यात मोठं फेलियर आहे. म्हणून जसं देवाने या लोकांना काय सांगितलं की वाट पहा, तुम्हाला मी कार्य देत आहे, तुम्हाला मी ट्रेन केलेलं आहे, तुम्हाला माझी सुवार्ता सांगणं आहे जगाच्या. विचार करा, हेच लोक म्हणजे आज तुम्ही आणि मी जे देवाविषयी बोलत आहो याचं कारण म्हणजे की देवाने हे जे 12 होते त्यांना ट्रेन केलं आणि त्यांच्यापासूनची जे सुवार्ता आहे आज 2026 जून ते 24 पर्यंत आज तुमच्या जवळ आली 2000 वर्षानंतर सुद्धा. मग हे झालं कसं, तर हे शारीरिक माणसं यांनी स्वतःहून या गोष्टी नाही केल्या, तर देवाचा आत्मा त्यांच्यामध्ये आला आणि त्यांना पॉवर मिळाला. म्हणून आपण ऐकलं काय बघितलं की तुम्ही साक्षीदार व्हाल, तुम्हाला सामर्थ्य भेटेल. आणि म्हणून हे जे सामर्थ्य जो देवाचा आत्मा आपल्याला देतो आणि ते तारणाच्या दिवशी देवाचा आत्मा तुम्हाला भेटतो, तो शिकवतो, तो चालवतो आणि तो सगळ्या गोष्टीत काय करतो आपल्याला शक्ती देतो. का आपण वाईटाचा निषेध करावा, कसं आपण वाईटापासून दूर पडू शकतो, कसे आपण पापाला मोहाला नाकारतो आणि योग्य पवित्र जीवन जगू शकतो, हे तुम्ही स्वतःहून करू शकत नाही. म्हणून ही जी गोष्ट मी तुम्हाला समजून सांगत आहे हे इतकं मोठं म्हणजे कोर म्हणजे बेसिक आहे की हे म्हणजे काय आहे, जर एखादी बिल्डिंग आहे समजून घ्या आणि तो बिल्डिंग जी आहे ती जर पडत आहे त्याचं कारण म्हणजे की हा आहे तो पाया की खडकावर म्हणजे देवाचा शब्द, जी देवाची सगळ्यात पहिली इच्छा हे नाही का तुम्ही ख्रिस्ती बना किंवा तुम्ही बायबल वाचा किंवा तुम्ही त्याची सगळ्यात पहिली इच्छा आहे का तुमचं सॅल्वेशन झालं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही या चर्चमधून सदैव बघत असता की प्रत्येक संदेशा दरम्यान मी सॅल्वेशनसाठी किंवा तारणासाठी तुम्हाला इन्व्हिटेशन प्रत्येकाला, कारण मला माहित नाही की कोण तारलेला आहे कोण नाही, पण मला नक्की समजतं काही लोकांना बघून की यांना त्या गोष्टीची गरज आहे. म्हणून मी एखाद्या शारीरिक व्यक्तीला जर मी किती काही समजावून सांगतो की अरे तू असं कर, तू पवित्र जीवन जग, अरे पापाचा न्याय आहे, तुला मरून तू नरकात जाशील, तू हे काय करत आहे, ती गोष्ट होऊ शकत नाही. म्हणजे एक सोपं उदाहरण देतो तुम्हाला की समजून घ्या आपल्यापाशी एखादी गाडी आहे, जसं माझ्यापाशी एक ऍक्टिव्हा आहे बरोबर, तर ती ऍक्टिव्हा चालवण्यासाठी बनलेली आहे. आणि जर मी म्हटलं एखाद्याला समजून घ्या माझ्या मुलाला की तू हे गाडी घे आणि तू चालून समजून घ्या 10-15 किलोमीटर तू चालला जा आणि जर त्याच्यात पेट्रोलच नाही त्या गाडीत पेट्रोलच नाही, याचा अर्थ ती गाडी चालू होणार नाही. त्या गाडीत काय आहे, त्या गाडीत पॉवर नाही आणि त्याच्यामुळे ती गाडी पुढं सरकू शकत नाही. जरी ती गाडी चालण्यासाठी बनवल्या गेली, जरी त्या गाडीत चक्के असले, त्या गाडीचं टायर असली, हवा असली, मशीन असली, इंजिन असली, ऑइल असलं, सगळं बरोबर असलं, पण जर त्याच्यात पेट्रोल नाही जे त्याच्यात पॉवर टाकतं आणि त्याच्यामुळे ती गाडी पुढं ढकलू शकत नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं हे आहे की आपल्याला सगळ्यात आधी की माझं सॅल्वेशन, कारण तिथून सुरुवात होते. म्हणून देव या शिष्यांना काय सांगत आहे
की तुम्ही वाट पहा, तुम्ही सहज असे जाऊ नका, तुम्ही करू शकणार नाही. कारण हे जे आपलं शरीर आहे हे पापिस्त आहेच, पण हे कमजोर आहे. हे शरीर देवाविरुद्ध आहे, देवाच्या वचनाच्या विरोधात आहे. देवाचं कार्य शारीरिक मनुष्य करू शकत नाही. तसंच देवाचं कार्य आणि देवाची उपासना सुद्धा शारीरिक मनुष्य करू शकत नाही. ते आत्म्यानेच केली गेली पाहिजे, कारण देव आत्मा आहे. आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे की आपल्याला समजणं की आपण विश्वासू जीवन हे बिना सॅल्वेशनच्या किंवा बिना पवित्र आत्म्याच्या जगू शकत नाही, जे देव यांना सुद्धा सांगत आहे की वाट पहा. तो म्हणाला की तुम्ही वाट पहा आणि मी जे तुम्हाला आश्वासन दिलं आहे, जे वचन दिलं आहे ते तुमच्या संग घडेल आणि तुम्हाला सामर्थ्य मिळेल. आणि म्हणून तसंच आपल्यासाठी सुद्धा आज चर्चेसमध्ये लोक जाऊन गीत गाऊन उपासना करून बायबल वाचून आपल्या स्वतःच्याच कार्याने, स्वतःच्याच हिमतीने, स्वतःच्याच मेहनतीवर ख्रिस्ती जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते देवाला मान्य नाही. ती उपासना देवाजवळ जात नाही, त्या प्रार्थना देवाजवळ जात नाही, ती गोष्ट देवाला मान्य नाही. तारणाच्या आधी आपण देवाचे विरोधी असतो, देवाचा क्रोध आपल्यावर असतो, देवाची शिक्षेचं तलवार आपल्यावर लटकलेली असते. आपल्या पापांमुळे आपण देवापासून दुरावलेलो असतो आणि तरी जर आपण चर्चेसमध्ये बसतो आणि आपल्याला सॅल्वेशन, तारण ही गोष्ट कधी शिकवल्या जात नाही आणि याच्यातच आपण फसून जातो. आपल्याला वाटतं की बाप्तिस्मा म्हणजे सॅल्वेशन आहे किंवा मी चांगलं जगलो स्वतःहून तरच सॅल्वेशन आहे, मी स्वतःहूनच आपलं जीवन बदललं त्याला सॅल्वेशन आहे, किंवा एखाद्या मोठ्या संकटातून मी बाहेर आलो ते सॅल्वेशन आहे. अशा विविध गोष्टीने मनुष्य काय करतो, स्वतःला फसवतो आणि खोट्या शिकवणीने आणि खोट्या गोष्टीने काय होतो, तो खूप साऱ्या गोष्टीला सॅल्वेशन समजतो. आपण बघतो की चर्चेसमध्ये अन्य भाषाला सॅल्वेशन समजल्या जातं आणि त्या गोष्टीविषयी आपण नंतर बोलू. पण सांगण्याचं तात्पर्य म्हणजे की जसा देव या शिष्यांना सांगत आहे का माझी वाट पहा आणि जे वचन मी तुम्हाला दिलेलं आहे आणि म्हणजे ते काय, पवित्र आत्म्याचा तुमचा बाप्तिस्मा होणार आहे, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, मग तुम्ही देवाचं कार्य करू शकता, मग तुम्ही ख्रिस्ती जीवन जगू शकता, मग तुम्ही देवाला आवडणारं जीवन जगू शकता आणि देवाचं कार्य तुमच्यामध्ये होईल. त्याच्याशिवाय तुम्हाला समजेल सगळं, तुम्हाला पटेल सध्या सगळं. म्हणून हे सगळ्यात महत्वाचं आहे. हो पास्टर, तुम्ही जे बोलले मला कळत आहे, तुम्ही जे बोलले मला समजत आहे आणि मला समजतं की माझ्या चुका कुठं होत आहे, बस तेवढंच फिनिश. त्याच्या पुढं तुम्ही एक पाऊलही टाकू शकत नाही. तुम्ही स्वतःहून ख्रिस्ती जीवन जगू शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता, म्हणून स्वतःहून सगळ्यात पहिले गरज आहे की स्वतःला चेक करणं की माझं सॅल्वेशन आहे का नाही. कारण तो सहाय्य करताय, तो दाखवतो, तो चालवितो आणि तो सहाय्य करतो. आणि तोच जर आपल्यापाशी नाही आणि आपण स्वतःहूनच ख्रिस्ती जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे, तर तुमच्या शारीरिक किंवा मानसिक किंवा विचारामध्ये तुमची इच्छा असेल, मला आवडतं, मला हे समजून घ्या, चर्च आवडतं, मला पास्टर आवडतात, मला देवाचा शब्द आवडतो, मला गीत आवडतो, मला सहभागिता आवडते, मला देवाचे वचन समजते आणि मला शिकण्याची इच्छा होते, पण हे तिथपर्यंत सीमित राहील. तुम्ही चालू शकत नाही जोपर्यंत देवाचा आत्मा, देवाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये येत नाही. आध्यात्मिकरित्या मेलेला मनुष्य देवासाठी जगू शकत नाही. तो पवित्र जीवन काय आहे त्याला समजतं का मी पापात पडत आहे, त्याला समजतं का मी वाईटात जात आहे, त्याला समजतं का मी स्ट्रगल करत आहे, त्याला समजतं की माझं खोटं वाईट आणि सगळ्या गोष्टी, पण तो चालू शकत नाही का, कारण त्याच्यापाशी देवाचा आत्मा नाही. याचाच अर्थ त्याच्यापाशी तारण नाही आणि याचाच अर्थ त्याच्यापाशी जे सामर्थ्य, जे पॉवर लागणार आहे, ज्याच्यामुळे तुम्ही एक ख्रिस्ती जीवन जगू शकता, ज्याच्यामुळे तुम्ही मोहाचा, पापाचा नकार देऊ शकता, ही गोष्ट तुमच्यापाशी नसल्यामुळे काय होतं,
तुम्ही ख्रिस्ती जीवन किंवा पवित्र जीवन जगू शकत नाही. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. जेव्हा माझं सॅल्वेशन नव्हतं, बरोबर, मी चर्चमध्ये नव्हतो का, हो, आणि खूप साऱ्या चर्चेसमध्ये काही मी संदेश ऐकायचो. एखादा पास्टर यायचा आणि जिथे आपण युथ मीटिंग वगैरे म्हणतो, आणि त्या युथ मीटिंग मध्ये त्या मुलांना की तुम्ही हे वाईट बघू नका, तुम्ही हे वाईट करू नका, आणि आई वडिलाची आज्ञा पाळा, आणि या जगाच्या मोहात फसू नका, या सगळ्या गोष्टी बरोबर आहे सांगणं. आणि तो सांगती होता. आणि मी तुम्हाला सांगतो, त्यातला एकही व्यक्ती ती गोष्ट करू शकत नाही. मला समजेल का मी वाईट बघितलं नाही पाहिजे, मला समजेल की पाप केलं नाही पाहिजे, मला समजेल का देवाच्या विरोधात आहे, मला समजेल का याची शिक्षा मला होईल, पण मी ते अंमलनात आणू शकत नाही, कारण माझ्या जवळ देवाचा आत्मा नाही. आणि म्हणून ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणून सॅल्वेशन किंवा तारणापासून जेव्हा आपल्याला देवाचा आत्मा मिळतो, तो आपल्याला इक्विप म्हणजे की तो तुम्हाला सगळ्या लागणाऱ्या गोष्टीने भरतो, तो तुम्हाला ताकद, तुम्हाला पॉवर देतो. जसं मी तुम्हाला ऍक्टिव्हाचं उदाहरण दिलं, ती तुम्ही हातानं ढकलून तुम्ही जास्तीत जास्त 1-2 मीटर त्याला घेऊन जाऊ शकता. ती गाडी भारी आहे, बिना पेट्रोलची ती गाडी धावू शकत नाही. तुमच्या ताकदीने तुम्ही थोड्या वेळपर्यंत जाल आणि थकून जाल आणि गिव्हअप करून द्याल, का मला हे जमत नाही. पण जर तुम्ही त्याच्यात पेट्रोल टाकलं आणि जर तुम्ही त्याला किक स्टार्ट करता, तर ती गाडी काय करतो, खूप पडते, बरोबर. आणि म्हणून हे समजणं फार आवश्यक आहे. कारण आज इथे जसं देव त्यांच्या शिष्यांना काय सांगत आहे, जरी देवाने त्यांना 12 शिष्यांना पूर्ण ट्रेनिंग दिली, जरी सगळ्या आज्ञा दिल्या, सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण तुम्ही करू शकणार नाही. कारण ते ऐकतील, पुन्हा एकदा ते काय करतील, ऐकल्यानंतर आपापल्या कार्यामध्ये गुंततील. एक पेत्र आपला मासोळी पकडणारा होता, तो म्हणून ठीक आहे मी आता इकडे जातो. कारण शरीर हे जे आहे ते आध्यात्मिक कार्य करू शकत नाही. तुमच्यापाशी हिंमती येऊ शकत नाही की कसे तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत देवाच्या विषयी बोलाल. काही मुद्दे आपण बघू की पवित्र आत्मा भेटल्यानंतर आपण जगात काय शिकवल्या जातं ते सगळं सोडा, बरोबर. जग सांगतं की तुम्ही नाचत राहाल, फिरत राहाल, अन्य भाषा बोलत राहाल, तर या चुकीच्या गोष्टी सोडा. पण खरंच बायबल काय सांगतं आणि देवाने आपल्याला आत्मा कशासाठी देऊ केला होता, त्या गोष्टी आपण काय करू, आपण बघू. तर पहिले आपण काय बघितलं की आपण शरीरामध्ये जन्मलं असल्यामुळे आपण काय करू शकतो, आपण जगातल्या सगळ्या गोष्टी करू शकतो. आपण चंद्रावर सुद्धा जाऊ शकतो, पण आपण देवासंग बोलू शकत नाही, देवाचं कार्य करू शकत नाही. कारण देव काय आहे, आत्मा आहे. आणि म्हणून आध्यात्मिक कार्य शारीरिक मनुष्य करू शकत नाही. आणि म्हणून जेव्हा देवाचा आत्मा मनुष्याला मिळतो, त्याच्यामुळे काही गोष्टी ज्या आपण करू शकतो. म्हणजे जसं त्यांना काय सांगितलं की तुम्ही साक्षीदार व्हाल, बरोबर. तर फक्त साक्षीदार होणं याच्याचमुळे कुठलाच व्यक्ती म्हणजे आपलं साक्ष सांगू शकत नाही. जेव्हा आपण साक्षीदार होतो, जसं मागच्या आठवड्यात आपण बघितलं, आपण आपल्या तारणाची साक्ष देऊ शकतो. पण जर आपल्यापाशी देवाचा आत्मा नाही, तर पहिली गोष्ट आपण साक्षही देणार नाही. पण जेव्हा आपल्यापाशी तारणाच्या दिवशी देवाचा आत्मा दिला जातो, त्याच्यामुळे तो काय करतो, तुम्हाला सामर्थ्य देतो का एखाद्या नवाळ्या व्यक्तीसोबत. म्हणजे पहिले आपल्या कुटुंबापासून चालू होतं की बघ देवाने माझा आत्मा कसा वाचवला. मला खूपदा काही लोक असे काय देतात, कारण देतात. काय कारण देतात, तुम्ही बोलू शकता, आमच्या इच्छे बोलू शकत नाही, आणि हा थोडा लाजाळू आहे, हा थोडा याच्यात एवढी हिंमत नाही. कोणातच देवाची कार्य करण्यासाठी हिंमत नसते, बरोबर. आणि म्हणून हे जे कार्य आहे ते पवित्र आत्मा काय करतो, त्या व्यक्तीला काय करतो, सामर्थ्य देतो. म्हणून तुम्ही साक्षीदार होऊच शकत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपल्याला स्वतःला चेक करणे, कारण सगळ्यात मोठी म्हणजे तुम्हाला सांगतो की आपण सेव्ड आहे का नाही, आणि माझ्या तारणाची साक्ष
आणि मागे मी तुम्हाला सांगितलं होतं का तुम्हाला जर मी वैयक्तिकरित्या विचारतो, तुम्ही खरंच देवाच्या वचनाच्या आधारित का एक दिवशी कसं देवाने माझा आत्मा वाचवला, माझ्या पापाची क्षमा झाली, देवापासून मला स्वर्गीय शांती मिळाली, हे तारणाची साक्ष, मला ऍक्सिडेंट मधून कसं वाचवलं, माझा कॅन्सर कसा वाचल्या गेला, डॉक्टरने मला सांगितलं का तू मरत आहे स्टेज 4 मध्ये, आणि कसे रिपोर्ट नील आले, ह्या फालतू गोष्टीला काहीच अर्थ नाही. हे जरी मिरॅकल वाटले पण देव याच्याविषयी बोलत नाही. देव बोलत आहे का तुझ्या पापाची क्षमा झालेली देवाचा आत्मा तुमच्यामध्ये येणे हा जगातला सगळ्यात मोठा मिरॅकल आहे. आपला कॅन्सर जाणे नव्हे, कॅन्सर जरी गेला तरी तो मनुष्य काही वर्षाने मरेलच, त्याच्यापाशी जीवन नाही. आणि म्हणून सगळ्यात मोठं जे चमत्कार या जगात कोणास आपल्याजवळ होऊ शकतो तो म्हणजे देवाचा आत्मा तुमच्यामध्ये येणे. आणि हा फक्त सॅल्वेशनच्या दिवशी होतो आणि तो व्यक्ती बोलू लागतो. बरोबर, तो आता बघा जसं जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर होता त्याने जेही चमत्कार केले, बरोबर, त्या व्यक्तीने काय केलं, जसं एखाद्याचे भूत निघाले, एखादा मुका बहिरा बरा झाला, त्यांनी काय केलं, ते साक्षीदार झाले. त्यांनी काय केलं, लोकांना ख्रिस्ताविषयी येशूविषयी सांगितलं. जरी येशू ख्रिस्तांनी त्यांना म्हटलं की तुम्ही शांत राहा, अनेकांना सांगू नका, पण हे थांबू शकले नाही, कारण त्यांच्या संग ज्या गोष्टी झाल्या त्यांनी देवाला अनेकांना सांगितल्या. तसंच आपल्यासाठी हे सगळ्यात महत्वाचं आहे की तारणाशिवाय म्हणजे सॅल्वेशन शिवाय तुम्ही देवाची सुवार्ता किंवा आपली साक्ष अनेकांना सांगू शकत नाही. दुसरी गोष्ट आपण बघू का देवाचा आत्मा अजून काय करतो, तुम्हाला रिमाइंड करतो, म्हणजे तुम्हाला काय देतो, तो मेमरी म्हणजे काय की तुम्हाला आठवण करून देतो. बरोबर, की जेव्हा तुम्ही देवाचे वचन वाचता तो फक्त ते देवाचे वचन तुम्हाला समजूनच सांगत नाही, तर जेव्हा त्या गोष्टीची गरज असते हा देवाचा आत्मा तुम्हाला काय करून देतो, त्या गोष्टीविषयी आठवण करून देतो. त्या गोष्टीविषयी तुम्हाला काय करतो की अरे हे वचन देवाने असं म्हटलं आहे, देवाने ही गोष्ट अशी सांगितलेली आहे. या सगळ्या गोष्टी काय करतो, देवाचा आत्मा आठवण करून देतो. या लोकांना देवाने काय सांगितलं की तुम्हाला मी पूर्ण जगात सुवार्तेसाठी पाठवणार आहे. मग या लोकांना कशी आठवण राहील, तुमच्या आणि माझ्यापाशी बायबल आहे पण त्यांच्यापाशी लिखित बायबल अजून व्हायचं होतं. आणि म्हणून देवाचा आत्मा तुम्हाला आणि मला सुद्धा आठवण करून देतो. आपण काय बघत आहे का देवाचा आत्मा तुमच्यामध्ये आल्यानंतर काय काय गोष्टी होतात. तर पहिले आपल्याला सामर्थ्य भेटतं की आपण साक्षीदार होऊ शकतो, आपण अनेकांना देवाविषयी सांगू शकतो. दुसरं आपण बघू की आपण तो काय करतो की तुम्हाला देवाचे वचन आठवण करून देतो. तो तुम्हाला काय करतो, देवाचे वचन आठवण करून देतो, म्हणजे की तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज आहे, कारण ख्रिस्ती जीवन जे तारणापासून चालू होते ते सगळं देवाच्या वचनाच्या आधारित आहे. मग देवाचे वचन काय आहे आणि हे वचन काय आहे हे आठवण असण्यासाठी पहिले तर आपण एक सिक्वेन्स मागे जाऊ. तर पहिली गोष्ट, ज्या व्यक्तीपाशी देवाचा आत्मा आहे त्याची देवाचे वचन ऐकण्याची किंवा देवाचे वचन वाचण्याची, ते समजण्याची इच्छा जागरूक होते. जसं मी तुम्हाला मागे एक उदाहरण दिलं होतं, जसं बाळ जन्मतं, बरोबर, जसं बाळ जन्मतं तर सगळ्यात आधी ते बाळ काय आहे, त्याला काय लागते, भूक लागते. आपल्या आईच्या दुधाची त्याला भूक असते. कारण जर बाळ रडतं ते कशामुळे रडतं, कारण जन्म झाल्याबरोबर पहिली गोष्ट बाळ रडतं. जर बाळ रडालं नाही तर डॉक्टर काय करेल, चेक करेल का मेला तर नाही. बरोबर, डॉक्टर काय करतो, त्याला मारतो, त्याच्या पायाला म्हणजे अशी थापड किंवा हे करून की हा रडला पाहिजे. रडणं किंवा बाळाचं जन्म झाल्याबरोबर ओरडणं हे काय आहे, चांगलं चिन्ह आहे. पण जर बाळ ओरडलं नाही, पण जर बाळ जर रडलं नाही, हे फार घातक किंवा वाईट आहे. डॉक्टर घाबरून जाईल, त्याची आई घाबरून जाईल, बाहेर बसलेला बाप घाबरून जाईल का माझा मुलगा ओरडत का नाही. कारण अपेक्षा काय आहे का जन्मल्याबरोबर तो ओरडला पाहिजे. आणि का तो ओरडतो, कारण त्याला भूक असते आपल्या आईच्या दुधाची. आणि जसा तो ओरडतो त्याची आई पहिले सगळ्यात आधी काय घेते, त्याची शारीरिक भूक जी आहे ती शारीरिक भूक जी आहे ती त्याला भरवते. आणि जशी जशी त्याची भूक वाढते
तशी जशी त्याला ती भरते आणि तो काय करतो, शारीरिकरित्या वाढतो. सगळ्यात पहिलं जे पोषण, आहार, प्रोटीन जे आहे ती त्याची आई तिच्या दुधापासून आपल्या मुलाला देते. का? कारण तिथे एक शारीरिक जन्म झाला. तसंच जेव्हा देवाचा पुत्र जोही व्यक्ती त्याला आपल्या पापाची क्षमासाठी किंवा आपला आत्मा नरकापासून आपल्या स्वतःच्या पापापासून वाचण्यासाठी हाक मारतो, देव काय करतो, त्या व्यक्तीला सॅल्वेशन म्हणजे काय करतो, त्याचा आत्मा वाचवतो आणि त्याला पवित्र आत्मा त्यात टाकतो. आणि जसा पवित्र आत्मा त्याच्यात आला म्हणजे काय होतो, नव्याने जन्म होतो. पहिला आपला शारीरिक जन्म आहे, दुसरा आपला आध्यात्मिक जन्म होतो. आणि जे मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की शारीरिक जन्मलेला मुलगा किंवा बाळ काय करतो, त्याला जशी कशाची आपल्या आईच्या दुधाची भूक असते, तसाच नव्याने जन्मलेला व्यक्ती त्याच्या सगळ्यात पहिली म्हणजे जर तुम्ही विचाराल की काय आत्म्याचे फळ आहे, तर त्याला देवाच्या शब्दाची भूक असते. त्याला देवाचा शब्द ऐकायचा आहे, त्याला देवाचा शब्द समजायचा आहे, त्याला देवाचं मन ऐकायचं आहे, समजायचं आहे. म्हणून पहिली खून तारणानंतर सगळ्यात आधी एखाद्या व्यक्तीमध्ये दिसती म्हणजे ते काय, का मला बायबल पाहिजे, मला देवाचा शब्द पाहिजे. का? कारण जसा नवजात शिशु आपल्या आईच्या दुधाची ओढ करतो, तसाच नव्याने जन्मलेला व्यक्ती काय करतो, देवाच्या शब्दाची त्याला काय असते, तहान भूक असते. आणि मग जेव्हा तो व्यक्ती देवाचा शब्द वाचतो आणि हे कशी निर्माण होते, कारण तो आत्मा तुमच्यामध्ये दिलेला आहे, तुम्ही जिवंत केलेले आहात, तुमच्यामध्ये जीवन टाकण्यात आलेलं आहे. तुम्हाला काय दिलेलं आहे, ती पॉवर, आणि तुम्हाला काय दिलेलं आहे, त्या गोष्टीचं जे आपण बघितलं की तुमच्याकडे काय होईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये येतं. आणि आता तुम्हाला ओढ आहे, कारण आता तुमच्यापाशी समजून घ्या पुन्हा एकदा सोप्या शब्दात, जर तुमच्यापाशी, मी ते ऍक्टिव्हाचं उदाहरण दिलं बरोबर, तुमच्यापाशी गाडी आहे, त्यात पेट्रोल नव्हतं म्हणून चालू शकत नाही. आता पेट्रोल आल्यानंतर ती गाडी चालू शकते, पण दिशा पाहिजे बरोबर, की कुठल्या दिशेनं जायचं, कुठे जायचं, मुक्कामाला कुठं जायचं, रोड कुठं जातो, या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन पाहिजे. कारण आधी गाडीच होती, त्याच्यात पेट्रोल नव्हतं, आता गाडी चालते, पण मी जाऊ कुठं. तसाच देवाचा आत्मा जेव्हा त्या व्यक्तीपाशी येतो, त्याला फक्त सामर्थ्यच प्राप्त होत नाही, तर त्याला दिशा समजते. आणि हे दिशा कोण दाखवते, देवाचा शब्द. देवाचा शब्द. म्हणूनच तर दावीद काय म्हणतो स्तोत्रा सवितामध्ये, का तुझा शब्द माझ्या पावलांसाठी दिवा आहे, ते मला चालवितो. आपण जे गीत गातो, तो चालवी मला सदैव चालवी. तो देवाचा आत्मा देवाच्या शब्दाची आठवण करून, देवाची इच्छा तुम्हाला दाखवून तुम्हाला काय करतो, चालवितो, तुमची दिशा निश्चित करतो. आणि या सगळ्या गोष्टी, म्हणून आपण काय बोलत आहे, आपण पुन्हा एकदा आपला विषय जर तुम्हाला समजत नसेल तर आपण बघत आहोत की लोक बिना तारणाचे किंवा देवाच्या आत्म्याचे काय करत आहे, ख्रिस्ती जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून ज्या व्यक्तीपाशी देवाचा आत्मा नाही, तो व्यक्ती देवाची इच्छा आपल्या जीवनात पूर्ण करू शकत नाही. म्हणून आपण काय समजत आहोत की त्याची इच्छा आहे, त्याला सगळं, पण तुझ्यापाशी ताकद नाही, तुझ्यापाशी सामर्थ्य नाही. किंवा सोप्या शब्दात, ख्रिस्ती जीवन देवाच्या आत्म्याशिवाय जगू शकत नाही, ते इम्पॉसिबल आहे. या लोकांना, शिष्यांना जसं देवाने म्हटलं की वाट पहा, मी जे तुम्हाला वचन दिलं आहे त्याची वाट पहा. आणि काय वचन दिलं होतं, का पवित्र आत्म्याचा तुमच्यावर बाप्तिस्मा करण्यात येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही साक्षीदार व्हाल आणि तुम्ही, आपण बघितलं की जगाच्या कोपऱ्यापर्यंत माझी सुवार्ता सांगाल. आणि म्हणून त्याच्याशिवाय कुठलाच व्यक्ती, जगाच्या कोपऱ्यापर्यंत सोडा, तुम्ही आपल्या घरातल्या व्यक्तीला सुद्धा सांगू शकत नाही. आणि हे जर तुमची परिस्थिती असेल, तुम्हाला चेक करणं आहे की मी कशाला सॅल्वेशन समजते. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, जर आपल्याला आपली बायको, जर आपल्याला आपला नवरा,
जर आपल्याला आपली मुलगी, जर आपल्याला आपला मुलगा, जे आपले सगळ्यात जवळीक आहे आणि आपल्याला त्यांच्या आत्म्याविषयी त्यांना सांगण्यासाठी तुमच्यापाशी कधीच काहीच नाही, तुम्हाला चेक करणं आहे का मी कुठं आहे. कदाचित तुम्ही नरकाच्या मार्गावर असाल. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, तुम्हाला ऐकताना वाईट वाटेल, पण तुम्हाला सत्य सांगणं हे फार महत्वाचं आहे की तुम्हाला समजणं. जर आपल्याला ज्याच्यावर आपण सगळ्यात जास्त प्रेम करत आहोत त्याला सांगण्यासाठी सामर्थ्य नाही, इथं देव सांगत आहे का तुम्ही जगापर्यंत जा. इथे आपण बोलत आहोत की माझं 2-3 लेकराचं कुटुंब, इथं माझा एकच नवरा एकच बायको, त्यांना सुद्धा मी सांगू शकत नाही. समस्या आहे, भयंकर समस्या आहे. आपला आत्मा दाबावर आहे, नरक आपल्या समोर आहे. आणि म्हणून मी तुम्हाला काय सांगत आहे का जेव्हा तुम्ही म्हणता की अरे मी सांगू शकत नाही, माझा नवरा असा असा आहे, माझी मुलगी ऐकतच नाही, हे जर तुम्ही अजून ठरवून घेतलेलं आहे तर याचा अर्थ तुमच्यामध्ये समस्या आहे. कारण सामर्थ्य कशासाठी पाहिजे, याच गोष्टीला ओव्हरकम करण्यासाठी. बरोबर की मला काय म्हणतील, मला हे तर नाही म्हणतील का तुम्ही जास्तच आध्यात्मिक झाली का, तू जास्तच हुशार समजून आली का, तुला खूपच जास्त कळते आहे का, तू आजच आम्हाला शिकून आली का. हे जे सगळी शरम, लज्जा आणि जगाचा निषेध, याच गोष्टीवर ओव्हरकम करण्यासाठी देव म्हणतो की तुम्हाला सामर्थ्य मिळेल. नाहीतर तुम्ही मला काय म्हटल्या जातील, मी कशी माझ्याच घरच्यांना सांगू. ज्या दिवशी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. मागच्या संडेलाही मी हा संदेश दिला. एक बाप्तिस्मा आहे, एकच पवित्र आत्मा आहे, एकच विश्वास आहे, एकच देव आहे. आणि जर सैतान तुम्हाला हे शिकवत असेल का नाही हे त्याच्यासोबत होते, तुमच्यासोबत होऊ शकत नाही, तो तुम्हाला फसवत आहे. एकच म्हणजे एकच. मी तुम्हाला काय सांगण्याचं एक उदाहरण देतो. 20 सप्टेंबर 2020 दुपारचे 4:15 वाजता जेव्हा ख्रिस्ताला मी हाक मारली का येशू माझी क्षमा कर, मी पापी आहे, मी मरेल, अनंताच्या नरकात जाईल, त्या समय देवाने, त्या समय म्हणजे विचार करा, जर आपण एक्झॅक्ट टाइम जर घेतो, उदाहरण घ्या की 4:15 वाजता 4:16 मी माझ्या बायकोला सांगितलं. किती वाजता सांगितलं? 1 मिनिटात, कदाचित काही सेकंडी झाले असतील फक्त. सगळ्यात आधी माझ्या बायको जवळ गेलो. माझी बायको माझ्या तारणानंतरची फर्स्ट कन्वर्ट आहे. का? कारण देवाचा आत्मा आला, सामर्थ्य आलं, आध्यात्मिक डोळे उघडले. आता मला माझी बायको, माझा मुलगा मरताना दिसला. त्याच्या आधी काहीच नाही. आम्ही सगळे स्वर्गात जात आहोत, तेही जात आहे तिच्या परीने, आपणही जात आहोत आपल्या परीने, सगळे आपापल्या परीने करत आहेत. पण जेव्हा देवाचा आत्मा येतो, एक गोष्ट तो तुमच्यामध्ये करतो. फक्त तुम्हाला तो सामर्थ्यच देत नाही साक्षीदार होण्याचं, तर तो काय करतो? तुमचे आध्यात्मिक डोळे उघडतो. तुम्हाला आपला नवरा मरताना दिसते, आपली बायको असेल तर बायको मरताना दिसते. आणि मग आता फरक पडत नाही का हा मला काय म्हणेल, कारण तुम्ही त्याच्यावर प्रेम करता आणि तुमची इच्छा आहे का माझा नवरा स्वर्गात असला पाहिजे, माझी बायको मरून नरकात जाईल, माझा मुलगा, माझी सून, माझी पोरगी नरकात जाईल. ही गोष्ट सगळ्यात महत्वाची असते, कारण तुमचा स्वतःचा आत्मा वाचला आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये आला. तो तुम्हाला काय करतो? पुन्हा एकदा तुम्हाला तो पॉवर देतो, जो देवाने यांना सांगितला की तुला काय मिळेल? पॉवर मिळेल, सामर्थ्य मिळेल. आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जे म्हणता, ओके नाही, आता मी उदाहरण देतो का हे सगळं बरोबर आहे, पण तुम्हाला माहित नाही माझा नवरा काय, माझे मुलं काय आहे, ते काही ऐकत नाही. आपण काय शिकवत आहे माहित आहे? देवाचं सामर्थ्य एवढंही नाही जेवढं तू सांगून आला की मी एकदम कोणाला सांगू शकेल. म्हणून मी म्हणत आहे की मला माहित आहे की देवाचं सामर्थ्य काय आहे, जो अल्फा ओमेगा. दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा, आपण कोणाविषयी बोलत आहोत? पवित्र आत्मा, जो स्वतः देव आहे, पिता, पुत्र, पवित्र आत्मा, तिघही सारखे आहेत, तिघही इक्वल पॉवरफुल आहेत. असं नाही की एक कमी आहे दुसरा जास्त आहे, तिघही एका लेवलवर आहेत. आणि तो देवाचा आत्मा तुमच्यामध्ये येतो
तुमच्यामध्ये राहतो, तुमच्यामध्ये वास करतो, आणि आपण म्हणतो मला नाही माहीत, मला नाही सांगता येत काही, मी बघते. समस्या आहे. कुठे आहे ते तुम्ही चेक करलं पाहिजे, कारण तुमचा आत्मा दावावर आहे. थोडेच दिवस कदाचित असतील. म्हणून माझी समस्या काय आहे हे समजणे. आपण जर म्हणतो, लक्षात ठेवा, वचन सांगणे आणि हे फेसबुक पोस्ट टाकणे किंवा व्हॉट्सॲप टाकणे त्याच्यावर मी बोलत नाही. कोणीच बघत नाही, त्याच्यामुळे कोणीच पलटत नसते. ठीक आहे. जेही बिब्लिकल मी तुम्हाला सांगितलं आहे, साक्षीदार असणं 1 to 1 असते. एखाद्या व्यक्तीला सांगणे, आणि ते कसं सांगणं, काय असणं त्याच्याविषयी आपण नंतर बोलू. पण सगळ्यात मोठी गोष्ट, का जर मी माझ्या तारणाविषयी जर माझं कधीच तोंड उघडलं नाही, तिथं समस्या आहे, तिथं प्रॉब्लेम आहे. ते तुम्हाला फिक्स करावं लागेल. कदाचित आपण बिना तारणाचेच तर ख्रिस्ती जीवन जगत नाही, बिना देवाच्या आत्म्याचेच तर ख्रिस्ती जीवन जगत नाही. कारण बिना सामर्थ्याचे कोणीच व्यक्ती, तुम्हाला काय वाटतं, माझ्यासारखा वाईट व्यक्ती, मला माहित होतं माझं वाईट जीवन काय होतं. देवाचा शब्द हा इतका प्युअर आहे. वचन सांगतं सहदापेक्षा काय गोड, आणि काय म्हणतो सोन्यापेक्षा काय म्हणतो पवित्र किंवा प्युअर. हा देवाचा शब्द मस्त सारख्या पाप्याला तोंडातून काढून सत्य सांगणे सुद्धा कुठल्याच व्यक्तीच्या या पलीकडे आहे. पण देवाचं सामर्थ्य, जेव्हा देवाचा आत्मा येतो, तो त्या गोष्टीविषयी, जसं आपण बघतो बायबल स्टडी किंवा कुठल्याही गोष्टी वेळेस जर तुम्ही माझ्या प्रार्थनेकडे लक्ष देत असाल, मी देवाला काय मागत असतो, की मला तू सहाय्य कर, मला काय तू दे, मला तू शक्ती दे, मला तू डोकं दे, मला तू काय दे, वचनाचा उलगडा करण्यासाठी सहाय्य कर, मला समज तू दे, काय बोलावं या शब्द तू दे. बरोबर. आणि तो ते प्रार्थना ऐकतो, आणि या सगळ्या गोष्टी देवाचा आत्मा ज्या व्यक्तीपाशी आहे त्याला तो पुरवतो. आणि जर तुमच्यापाशी देवाचा आत्मा आहे, तो तुम्हाला तो समजून सांगतो. पण जर आपल्यापाशी देवाचा आत्मा नाही, याचा अर्थ काय आहे, का देवाचा आत्मा आपल्या आत नाही, मग तो आपल्या बाहेर आहे. बाहेर म्हणजे काय असतं, का एक देवाच्या आत्म्याचं कार्य हे असतं, का जेही देवाच्या वचनाखाली आहेत, म्हणजे देवाचे वचन ऐकत आहे, त्याला पटवून देणं, का हे तुझ्यासाठी आहे. तुझ्या पाशी देवाचा आत्मा नाही, तू एक पापी आहे, तू मरत आहे, तू नरकाकडे जात आहे, तुला तारणाची गरज आहे. म्हणजे देवाचा आत्मा तो बाहेरून कार्य करत आहे, का त्या व्यक्तीने ख्रिस्ताला हाक मारावी. आणि जो त्या देवाच्या आत्म्याची हाक ऐकतो आणि ख्रिस्ताला म्हणतो, येशू मी तो पापी आहे, माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव, तेव्हा हा देवाचा आत्मा जो जगात कार्य करत आहे, तुमच्या हृदयावर कार्य करत आहे, तो तुमच्यामध्ये येतो आणि तुम्हाला देवाची मुलं होण्याचा अधिकार देतो. तुम्हाला सामर्थ्य येतं आणि तुम्ही देवाच्या कार्यासाठी सज्ज होता. आता लाज वाटत नाही, आता कुठल्याच मनुष्याची भीती. तुम्हाला काय वाटतं, या जगात सुरुवातीपासून तर आतापर्यंत लोक मारल्या जातात. काही दिवसाआधी त्या मणिपूरमध्ये ते पास्टर, ते लोक, देवाचे जे लोक, त्यांना पहिले यतोनात त्यांना त्यांच्यावर छळ करण्यात आले आणि त्यानंतर त्यांना मारण्यात आलं. हे जे आपण जे अपॉसल किंवा प्रेषित बघत आहोत, या लोकांना अर्ध तोडण्यात आलं. या लोकांचे हातपाय तोडण्यात आले, मुंडी त्याची कापण्यात आली. आणि तेव्हापासून आतापर्यंत जे ज्यांच्यापाशी देवाचा आत्मा आहे, हे लोक हमेशा सदैव यांच्यावर अन्याय झालेला आहे, कारण हे जग देवाच्या लोकांच्या विरोधात आहे. माझा प्रश्न आहे, तुम्हाला काय वाटतं, हे करतात कसे? बरोबर. यांच्या समोर सांगितल्या जातं, जसं एखाद्या व्यक्तीविषयी मी तुम्हाला सांगतो, जो रोमन राजा होता, तो हे जे तारलेले लोक आहेत त्यांचा विरोध करायचा, आणि तो काय करायचा, त्याच्या राज्यामध्ये अंधार जेव्हा राहायचा, त्यांना पोलाच्या जागी उभं करायचे. पोल म्हणजे खंबा. आणि त्यांना काय करायचा, तो सांगायचा की मी तुला पेटवेल जर पण तू ख्रिस्ताचा नकार करशील. ओके नाही, आपण फक्त मनुष्याला भीतो नाही, हा मनुष्याला मी कसं सांगू. यांच्या समोर जो पर्याय होता, काय होता, का तुझ्यापाशी पर्याय आहे, तू एक तर ख्रिस्ताला नकार आणि या जगातील देवाला किंवा जो राजा सीझर जो होता त्याला तू स्वीकार, म्हण तू महान आहेस,
आणि हे जर नाही करशील तर तुला पेटवल्या जाईल. हे सगळं असताना त्यांचा जीव, त्यांचा आत्मा हे सगळं दावावर असताना त्यांना माहित आहे की मी आता मरणार आहे, आणि त्यांना जिवंत पेटवल्या जायचं मेणबत्ती सारखं, की ते पेटेपर्यंत त्या सगळ्या एरियातला जो उजीड आहे, त्यांचं शरीर जे पेटत आहे त्यांच्यापासून उजीड भेटायचा. ते मरेपर्यंत त्या अग्नीत ते जळायचे, पण तरीही आपला विश्वास सोडायचे नाही. तुम्हाला काय वाटतं, हा शारीरिक मनुष्य करत आहे? ऑफकोर्स त्याची इच्छा आहे तिथे, पण हे सामर्थ्य कोण देत आहे? देवाचा आत्मा. म्हणून हे लोक हे करू शकले. आपण आपल्या घरातल्याच कुटुंबाला येशू सांगत नाही, आपल्यामध्ये समस्या आहे हे सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. आपल्याला चेक करणं आहे. देवाचं कार्य म्हणजे मी देवाचे गॉस्पल ट्रॅक देणे किंवा गीतं गाणे किंवा बायबल वाचणे नव्हे. देवाचं कार्य म्हणजे की जे माझ्या संग घडलं, साक्षीदार का कसं देवाने माझा आत्मा वाचवला. म्हणून समोरचा व्यक्ती मला मारतो की काय फरक पडत नाही, कारण तुम्ही त्याच्यावर प्रेम करता, कारण ख्रिस्ताची प्रीती तुमच्यामध्ये आहे. जे ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी क्रुसावर केलं, त्याला मारण्यात येत होतं, त्याला त्याच्यावर यतोनात दुःख झाले, त्याला भोसकण्यात आलं, त्याच्या पायात खिळे टाकण्यात आलं. ते सगळं त्यानं यासाठी केलं का जे त्याला स्वीकारतात त्यांचं सॅल्वेशन व्हावं, त्यांच्या पापाची क्षमा व्हावी, त्यांना ख्रिस्ताची प्रीती कळावी. आणि ज्याला ख्रिस्ताची प्रीती कळली, जे फक्त तारणामुळे होते, तो व्यक्ती घाबरत नाही. तो म्हणतो मी सांगते. समोरचा कदाचित मारेल सुद्धा, पण तुमची प्रीतीच त्या व्यक्तीला नम्र करेल आणि त्याला देवाजवळ घेऊन जाईल. हे खरं ख्रिस्ताचं कार्य फक्त ज्याच्यापाशी देवाचा आत्मा आहे तो व्यक्ती करू शकतो. म्हणून देव यांना सांगत आहे की वाट पहा. म्हणजे या लोकांसाठी, आपल्यासाठी वाट पहा नाही आहे. आपल्याला माहित सुद्धा नाही की उद्याचा दिवस आपल्या जवळ येईल का नाही. म्हणून सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपण ख्रिस्ती जीवन देवाच्या आत्म्याशिवाय जगत आहोत. खूप मोठी समस्या आहे. म्हणून तर त्याला नवीन जीवन म्हटलं जातं सॅल्वेशन नंतर. कारण मी आधी कोणाला सांगू शकत नव्हते, आधी मी देवाविषयी सांगू शकत नव्हते, पण आता तारणाच्या दिवशी मला देवाचा आत्मा मिळाला, मला देवाचं सामर्थ्य मिळालं आणि आता मी साक्षीदार झाले. आता मी सांगू शकते की कसं देवाने त्या दिवशी आणि दुसरी गोष्ट, हे दिवस पलटत नसते. माझा जो शारीरिक जन्म त्याच्या 3 तारखा नव्हे, ते क्लिअर माहित असतं की कुठल्या दिवशी देवाने माझा आत्मा वाचवला, माझ्या पापाची क्षमा केली, कुठल्या दिवशी मला देवाचं सामर्थ्य मिळालं आणि कसं देवाने माझं जीवन बदललं आणि कशी मी साक्षीदार झाले. म्हणून सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला, जसे आपण काय बोलत आहोत या लोकांना, का फक्त या लोकांनाच नाही तर आपल्याला सुद्धा का या गोष्टीची गरज आहे. कारण पहिले सामर्थ्य, दुसरं देवाच्या वचनाची भूक, तिसरं देवाच्या वचनाची आठवण, चौथं योग्य ख्रिस्ती जीवन जगणे, पवित्र जीवन जगणे. पहिली तर गोष्ट, ज्या व्यक्तीपाशी देवाचा आत्मा नाही त्याला पवित्र जीवन असते तरी काय हे समजत नाही. त्याला वाटतं की मी जे वाईट करत आहे ते बरोबरच आहे आणि म्हणून तो आपल्या पापाचं समर्थन करतो. त्याला हे समजत नाही की पवित्रता काय असते. पण जेव्हा देवाचा आत्मा येतो, तो त्या व्यक्तीला पवित्र जीवन समजून सांगतो, शिकवतो, त्याला तो चालवितो. जरुरी नाही का तुम्ही तेच कराल, तुमची इच्छा सुद्धा असते, पण तरी तो तुम्हाला पटवून देतो का तुम्ही वाईटावर जाताय. तुम्हाला तो सांगतो, शिकवतो, चालवितो एक पवित्र जीवन जे ख्रिस्तासारखं. म्हणून लक्षात ठेवा, आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. तारणानंतर किंवा देवाच्या मुलासोबत किंवा देवाची इच्छा जे आपल्यापासून आहे ते म्हणजे ख्रिस्तासारखं जीवन. ख्रिस्तासारखं जीवन तुम्ही आणि मी देवाच्या आत्म्याशिवाय कसे जगू शकाल. त्याच्यासारखं जीवन म्हणजे काय माहित आहे का?
की जे त्याने आपल्यासाठी केलं, जे त्याने प्रेम आपल्याला शिकवलं, जे बलिदान त्याने आपल्यासाठी केलं, या जे सेवक तो झाला, जो आपल्यासाठी त्याने स्वतःला नम्र केलं, हे सगळं तुम्ही आणि मी शरीरामध्ये स्वतःहून कसे करू शकू? म्हणून देवाचा आत्मा चौथी गोष्ट कशासाठी दिला जातो, की तुम्ही एक पवित्र, देवाला आवडणारं योग्य जीवन जगण्यासाठी. आणि म्हणून इथे देव काय करत आहे, त्यांना सांगत आहे एकच गोष्ट, की वाट पहा, म्हणजे तुमच्यावर सामर्थ्य येईल आणि देवाचा आत्मा तुम्हाला दिला जाईल आणि तुम्ही साक्षीदार व्हाल. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं, आपल्याला जर देवाच्या वचनाची तहानभूक नसेल, ओढ नसेल, आपल्यासाठी फक्त एक ऍक्टिव्हिटी झाली असेल, आपल्याला म्हणजे या गोष्टीविषयी की खरंच म्हणजे मी पुढं जावं, खरंच मला समजावं, खरंच एक लक्षात ठेवा, एक असते आपली काय आदत म्हणजे काय, आपल्याला लहानपणी शिकवलं असते की चर्चमध्ये असणं, बायबल स्टडीला असणं किंवा देवाचं वचन बायबल वाचणं. ही आदत, याचा अर्थ सॅल्वेशन नसतं. जेव्हा तुम्हाला देवाचा आत्मा मिळतो तो त्या गोष्टीविषयी तहानभूक, म्हणून आदत आणि तहानभूक या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. खूप सारे लोक आपल्या चर्चला जाण्यालाच किंवा बायबल स्टडीला राहण्यालाच सॅल्वेशन समजतात. मी देवाचं वचन ऐकत आहे याचा अर्थ मी ख्रिस्तीच असेल. नाही, देवाचा आत्मा ज्याच्यापाशी आहे तो व्यक्ती ख्रिस्ती आहे. म्हणून ख्रिस्तापासून येणारा आत्मा ज्या व्यक्तीपाशी आहे म्हणून त्याला ख्रिस्ती म्हटल्या जातं. आणि म्हणून जसं मी या गोष्टीविषयी तुम्हाला सांगण्याचा का प्रयत्न करत आहे, कारण ही आजची समस्या आहे, आजच्या चर्चेसची हे समस्या आहे. म्हणूनच तर देव म्हणतो की अनेक माझ्या त्या दिवशी येतील, अनेक नाशाच्या मार्गावर जात आहे, अनेकांना तो जो मार्ग आहे तो सापडणार नाही. आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे की देवाच्या आत्म्याशिवाय आपण ख्रिस्ती जीवन जगण्याचा प्रयत्न करणे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं, मागच्या रविवारचा जो मेसेज आहे, जर तुम्ही ऐकला नसेल, समजला नसेल, पुन्हा ऐका. एकच आत्मा, एकच आशा, एकच विश्वास, एकच देव, एकच तारण, एकच बाप्तिस्मा, हे एकच आहे, अनेक नाही. हे जे सैतान जे शिकवतो की हे सर तुमच्यासाठी असेल, आम्ही आमच्या पुरतंच एवढंच आहे, हे तसं नसतं. जर एकच आत्मा तुम्हाला आणि मला दिला गेला, ते सारखं कार्य करेल, ते तुम्हाला शिकवेल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त करेल, पवित्र जीवन जगण्यासाठी सहाय्य करेल, देवाच्या वचनाची भूक तुम्हाला देईल, त्याच्यावर तुम्हाला चालवेल, पवित्र जीवन जगण्यासाठी सामर्थ्य करेल. म्हणून हे फार महत्वाचं आहे. आणि आजच्या चर्चेसमध्ये ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे का बिना देवाच्या सामर्थ्याचे आपण ख्रिस्ती जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे. इथं देवाने त्यांना काय सांगितलं, पुन्हा एकदा आपण वचन वाचू. यरुशलेम शहर सोडून जाऊ नका, प्रेषितांचे कृत्य 1:4. तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे त्याची वाट पहा, कारण योहानाने पाण्याने तुमचा बाप्तिस्मा केला खरा, थोड्या दिवसांनी तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल. आणि आपण इथे काय बघत आहोत की देवाने त्यांना वाट बघण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि मग नंतर प्रेषितांचे कृत्य 2 मध्ये आपण पवित्र आत्मा आल्यावर त्या लोकांनी काय केलं ते पुढे बघू. 6वं वचन. मग सर्वजण एकत्र जमले असताना शिष्यांनी येशूला विचारले, प्रभूजी, याच काळात आपण इस्रायलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? आता या गोष्टीविषयी थोडंसं विचार करा, आपले डोकं वेगळा विचार करा. हा जो प्रश्न आहे, जर मी तुम्हाला विचारलं हा प्रश्न तुमच्या आणि माझ्यासाठी का धोक्याचा आहे, हे वचन जे आहे ते तुमच्या आणि माझ्यासाठी धोक्याचं आहे, याचं उत्तर तुमच्यापाशी असलं पाहिजे. नसेल तर मी समजून सांगतो, पण म्हणून आपण काय करत असतो, बायबल स्टडी का, असं कसं माझ्यासाठी, हा प्रश्न धोक्याचा आहे. पुन्हा एकदा आपण वचन वाचू. मग सर्वजण एकत्र जमले असताना शिष्यांनी येशूला विचारले. आता विचार करा, काय विचारले? प्रभूजी, याच काळात आपण इस्रायलाचे राज्य, येशू ख्रिस्त कशासाठी आला? इस्रायलमध्ये आला. कोणापाशी आला? इस्रायल लोकांजवळ आला. कशासाठी आला? इस्रायलाचं राज्य तिथं प्रस्थापित करण्यासाठी आला. आणि हे काय म्हणत आहे? मग आता तू म्हणाला की तू मरणार, तिसऱ्या दिवशी मरणातून उठणार, सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. मग आता हे म्हणत आहे, मग आता होतं का? आता राज्य बनवेल का? आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की याचं उत्तर हे तुमच्या आणि माझ्यासाठी का चांगलं नव्हतं,
पण देवाची दया, कारण जर राज्य देवाने तिथे प्रस्थापित केलं असतं तर चर्च ओपन झालं नसतं. तुम्ही आणि मी परराष्ट्रीय आहो, तुम्हाला आणि मला संधी मिळाली नसती. तुम्हाला, तुमच्या आणि माझ्याजवळ ही जे संधी का प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वीकारल्याने देवाच्या पुत्रामुळे तुम्हाला अनंताचं जीवन मिळू शकतं, हे संधी जे आहे ते तुम्हाला मिळाली नसती. बरोबर. म्हणून तुम्हाला समजलं मी काय म्हटलं तुम्हाला का हा प्रश्न, आणि यालाच म्हणतात डॉक्ट्रिन, शिकवणी, की नाही म्हणजे ही अशी गोष्ट झाली का आपल्यासाठी दारच अजून उघडलं नाही, आणि म्हणून देवाने काय केलं, यांना जे उत्तर तो त्यांनी काय दिलं. म्हणून समजलं तुम्हाला मी काय बोललो. कारण जर तुमचं लक्ष असेल तर तुम्हाला समजेल का यांनी विचारलं का आता देवाचं राज्य तू इथे प्रस्थापित करणार आहे का. पण देवाने त्यांना काय सांगितलं, तो त्यांना म्हणाला, पित्याने स्वतःच्या अधिकारात काळ व समय ठेवले आहेत, ते जाणणे तुम्हाकडे नाही. देवाने म्हटलं काय, नाही हो मी करणार आहोत. कारण जर त्याने तसं केलं असतं तर तुमच्या आणि माझ्यासाठी तारणाची संधी नसती. आणि म्हणून हा फार मोठा मुद्दा आहे, हे तुम्हाला समजणं आहे का इथे सगळं यहुदी लोकांसाठी चालू आहे. इथे तुम्ही आणि मी जे परराष्ट्रीय आहे, जे आपण यहुदी नाही, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. याची सदैव आठवण ठेवा. सगळं आपण यहुदी लोकांमध्ये काय होत आहे, यहुदींच्या देवामध्ये काय होत आहे, प्रभू येशू ख्रिस्त आणि यहुदी लोकांमध्ये काय आहे, हे आपण ऐकत आहोत. तुमच्या आणि माझ्यासाठी अजून काहीच इथं लिहिलेलं नाही. आणि म्हणून हा जो प्रश्न होता की हे जर राज्य प्रस्थापित झालं असतं म्हणजे चर्चची निर्मिती झाली नसती, ज्याच्यामध्ये तुम्हाला आणि मला काय करण्यात आलं, आम्हाला आमंत्रण देण्यात आलं की तुम्ही सुद्धा देवाच्या कुटुंबात येऊ शकता. आणि म्हणून देव इथे काय म्हणतो, पित्याने स्वतःच्या अधिकारात काळ व समय ठेवले आहेत, ते जाणणे तुमच्याकडे नाही. आणि 8वं वचन, परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, ज्याच्याविषयी आपण बोललो, तेव्हा तुम्ही सामर्थ्य प्राप्त कराल आणि यरुशलेम शहरात सर्व यहुद्या आणि शमरोन प्रांतात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझी साक्ष व्हाल. आणि म्हणून देवाने काय सांगितलं की राज्य आता नव्हे, आता तुम्ही देवाची सुवार्ता अनेकांपर्यंत, म्हणजे आपल्या अमरावतीपर्यंत, तुमच्या मुंबईपर्यंत, तुमच्या पुण्यापर्यंत, सगळ्या गावापर्यंत, ते जे देवाने त्यांना सांगितलं होतं. तुम्ही थोडी इस्रायलला गेले, तुम्ही थोडी यरुशलेमला गेले, तुम्ही थोडी शिमरोनला गेले. बरोबर. हे देवाचं कार्य देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे ज्या ज्या व्यक्तीला देवाच्या आत्म्याने काय केलं, प्रेरित केलं. आणि त्याच गोष्टीमुळे आज तुमच्या आणि माझ्या जवळ तारणाची संधी आहे. देवाचं वचन आहे, ते ऐकण्यासाठी, स्वीकारण्यासाठी आपल्याला देवाने संधी दिलेली आहे. आणि याला चर्च एज म्हणतात. आणि म्हणून हे समजणं फार आवश्यक आहे. याला म्हणतात कॉन्टेक्स्ट. कॉन्टेक्स्ट म्हणजे काय, काय बोलत आहे, कशाविषयी बोलत आहे, कोणाविषयी बोलत आहे. आणि म्हणून हे जे प्रेषितांचे कृत्य आपण बघत आहोत, शिकत आहोत, याच्यात हे समजणं फार आवश्यक आहे की राईटली डिवाइड म्हणजे योग्यरित्या काय करणे, देवाचा शब्द याला विभागणे, हे आपण सगळ्यात मोठं इथं समजणार आहोत. पण याच्याकडे तुम्ही लक्ष असा हजर राहू द्या की तेव्हा तुम्हाला समजेल की जेव्हा तुम्ही असे चर्चेस वगैरे बघाल आणि देवाचे वचन तुम्हाला क्लिअरली समजेल, राईटली डिवाइडिंग म्हणजे योग्यरित्या त्याला काय करणे, विभागणे, की अरे हे असं नाही असं आहे, आणि मग तू जे बोलतं ते याच्यासोबत जुळत नाही आणि म्हणून ते चुकीचं आहे, हे या वचनाद्वारे किंवा या गोष्टीद्वारे किंवा या प्रेषितांच्या कृत्याच्या बायबल स्टडीद्वारे आपण समजू. म्हणून लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे की हे जे आपण बघत आहोत सगळं यहुद्यांसाठी, यहुद्यांचा देव. उत्पत्तीमध्ये आपण काय बघितलं की कसा इस्रायल राज्य बनला. पुन्हा एकदा अब्रामापासून काय झाला, इसाक, इसाकापासून याकोब, याकोबापासून योसेफ, योसेफापासून त्याचे 12 मुलं, 12 मुलापासून इस्रायल, इस्रायलमधून नंतर देवाने काय केला, आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पाठवला. त्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला काय केलं, येशू ख्रिस्त कोणासाठी आला, यहुदी लोकांसाठी. आणि देवाने त्याचं चमत्कार घडवले, त्यांना पटवून दिलं मी देवाचा पुत्र आहे. या लोकांनी ते ऐकलं नाही, त्याला मारलं, त्याला गाळलं, तो 3ऱ्या दिवशी मरणातून उठला. त्याने आपले 12 शिष्य जे रेडी केले, आता त्यांना तो परराष्ट्रीयांसाठी पाठवत आहे की देवाचा कृपेचा पिरियड ज्याला आपण चर्च म्हणतो, याचा सोपा अर्थ म्हणजे काय की चर्चची सुरुवात. मी तुम्हाला एक डायग्राम दाखवतो आणि नंतर आपण संपू. आणि म्हणून मी तुम्हाला हे सांगण्याचा सदैव प्रयत्न करत होतो, हे समजण्याचा प्रयत्न करा. एकच संधी आहे, एकच लाईफ आहे,
इथे हा जो डायग्राम तुम्हाला समजेल. तर या सगळ्या गोष्टी आपण याला काय म्हणतात, डिस्पेन्सेशन. डिस्पेन्सेशन म्हणजे काय, कालावधी. म्हणजे देवाने आदामापासून तर शेवटपर्यंत, प्रकटीकरणापर्यंत शेवटपर्यंत या पृथ्वीचा जो पिरियड आहे त्याला कसा डिवाइड केला. तर पहिले याला काय म्हणतात, पिरियड ऑफ इनोसेन्स. म्हणजे 7 भागात त्याने डिवाइड केला. 7 भागात म्हणजे इनोसेन्स म्हणजे ज्याच्या आदाम आणि हवा जिथे होते तो पिरियड होता. आणि दुसरं कॉन्शियस म्हणजे ते पापाच्या आधी, नंतर ते पापात पडल्यानंतर त्याला कॉन्शियस म्हणजे जाणीव, त्यांना पापाची मनुष्याला जाणीव झाली. तिसरा म्हणजे आपण बघतो का नोआचा पिरियड, त्याला ह्युमन गव्हर्नमेंट म्हणजे देवाने काय केलं, मनुष्याला अधिकार दिले दुसऱ्यावर अधिकार गाजवण्यासाठी. नंतर आपण काय बघतो, काय कालावधी कशाचा, प्रॉमिस. प्रॉमिस म्हणजे काय की देवाने अब्राहमाला वचन दिले आणि हा वचनाचा जो कालावधी आहे चालू झाला. त्यानंतर आपण बघतो मोशेला देवाने नियम दिले, हा नियमाचा पिरियड म्हणजे कालावधी चालू झाला. आणि या नियमाच्या कालावधीमध्ये देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आला. त्याने हे नियम काय केले, सगळे पाळले. आणि पाळले नाही, त्याने पूर्ण केले. आणि त्यानंतर आपण बघतो की त्यानंतर डायरेक्टली काय झालं, हा जो आहे कृपेचा पिरियड. आता हे लोक जे विचारत होते, हे काय विचारत होते, इथं लिहिलंय किंगडम एज, म्हणजे तुझं राज्य कधी करतं तू. म्हणजे जर हे राज्य इथं 5 जोडल्या गेलं असतं तर कृपेचा पिरियड इथे नसता. ही गोष्ट समजणं तुम्हाला आवश्यक आहे. डोळ्यासमोर आहे, कानानं ऐकत आहात. इथेच लोक फसतात. त्यांना असं वाटतं की अरे इथे सगळं आमच्यासाठीच आहे. नाही, पूर्ण बायबल हे यहुदीन लोकांमध्ये घडलेलं आहे. आणि तुमच्या आणि माझ्यासाठी हा ग्रेस पिरियड म्हणजे कृपेचा पिरियड उघडण्यात आला. आणि म्हणून या गोष्टीविषयी पुन्हा आपण पुढे नंतर बोलू. आपली वेळ झालेली आहे आणि मी आशा करतो, लक्षात ठेवा हे सगळ्यात महत्वाचं आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, आता नाही तर कधी. काय विचारत आहो मी तुम्हाला, या गोष्टीकडे लक्ष द्या. ज्यांचं ज्यांचं लक्ष नव्हतं, ज्यांना हे समजण्याचा प्रयत्न केला नाही, ज्यांना हे कमी वाटतं, मला तुम्हा प्रत्येकासाठी प्रश्न, आता नाही तर कधी. दुसरं, हे नाही तर मग कोण, म्हणजे कोण येणार आहे. म्हणजे ऑफकोर्स हा प्रश्न म्हणजे खरा प्रश्न आहे का नाही सर पास्टर, आम्ही इथे जर विसरलो किंवा इथे जर आम्हाला समजलं नाही, एक व्यक्ती येऊन आम्हाला सांगणार आहे. म्हणजे असं आहे का, असेल तर चांगली गोष्ट आहे. म्हणजे मी असं म्हणत नाही, पण मी विचारत आहे तुम्हाला. आता नाही तर कधी म्हणजे जर आपण सिरियस नाही, आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही, आता नाही तर कधी जर हे मिस करतो तर मग अजून कोणी येणार आहे का. म्हणजे का नाही, आम्हाला हे समजलं पाहिजे. कारण एकच जीवन आहे, हेच देव सांगत आहे. विश्वासू असा, देवाचे वचन आहे का, सत्यात वाढा. जेव्हा सत्य तुम्हाला कळेल ते तुम्हाला मोकळं करेल, ते तुम्हाला चालवेल. म्हणून माझा सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात ठेवा. मी तुम्हाला हे का बोलत आहे, जोपर्यंत तुमचं आणि माझं मन सिरियस नाही, एकाही व्यक्तीला देवाचा शब्द समजू शकत नाही. कारण मी तुम्हाला काय सांगितलं, सामर्थ्य जरी प्राप्त झालं, मनुष्य फक्त सांगूच शकतो, पण देवाचा आत्मा त्या समोरच्या व्यक्तीला पटवून देतो, पण त्याच्या इच्छेविरुद्ध नाही. म्हणून जेव्हा आपण सिरियस आहोत, मला समजण्याची इच्छा आहे आणि या गोष्टीसाठी जे मी प्रयत्न करावं लागेल, मला माझी वेळ बदलावी लागेल, कदाचित मला वेगळ्या रूममध्ये जावं लागेल, कदाचित मला कलकलीपासून दूर करावं लागेल. आठवड्यातून 1 तास असतं, कदाचित माझा जॉबचा वेळ, सगळ्या गोष्टी, ज्याही गोष्टी तुम्हाला माहित आहे, या आपल्याला करावं लागतं. कारण हे फार महत्वाचं आहे. म्हणून मी विचारलं तुम्हाला, आता नाही तर मग कधी. आणि जर आता नाही तर मग अजून कुठे येणार आहे का, हे शिकवण अजून कुठं येईल का. कोणीतरी आपल्या जीवनात अरे मी उघडते, बरं कदाचित असेलही, पण आपल्याला माहित आहे की आपल्याजवळ इतका वेळ आहे का. म्हणून सांगण्याचं तात्पर्य, प्रत्येक दिवस जो देवाने दिलेला आहे त्या प्रत्येक दिवसाचा योग्य वापर करा. कारण ही देवाने आपल्याला दिलेली वेळ आहे, काही दिवसांनी ही वेळ राहणार नाही. म्हणून देवाचं वचन सांगतं की देवाच्या कृपेत आणि त्याच्या ज्ञानात वाळा, की देवाचं कार्य तुमच्यामध्ये व्हावं आणि देवाची शिकवण आपल्याला समजावी आणि योग्यरित्या देवाचा शब्द डिवाइड करता यावा, यासाठी की आपण कुठल्याच वाईटात चुकीच्या गोष्टीमध्ये फसू नये. आणि जे आपण सगळ्यात आधी आपण शिकलो की देवाचं सामर्थ्य आपल्याजवळ आहे का, की आपण बिना देवाच्या सामर्थ्याचे, बिना देवाच्या पॉवरचे ख्रिस्ती जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे, हे सुद्धा आपण सगळ्यात महत्वाचं आहे. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आपण इथे थांबू, आपण प्रार्थना करू आणि मी आशा करतो की आजची जे गोष्टी आपण समजल्या की का
देवाच्या सामर्थ्याची, पवित्र आत्म्याची गरज आहे. आणि ते पवित्र आत्मा करतो तरी काय, कसा तुम्हाला सामर्थ्य देतो. म्हणून मी तुम्हाला जसं एक शेवटी तुम्हाला सांगतो, काही लोक एक सुंदर गोष्ट आहे आणि हे थॉट देतो मी, कारण या सगळ्या गोष्टी आपण टच करणार आहे. आज जे सगळे कॅरिस्टमॅटिक किंवा पेंटिकॉस्टल हे लोक म्हणतात, काय म्हणतात, का आमच्यापाशी अन्य भाषा आहे म्हणजे आमच्यापाशी पवित्र आत्मा, ही त्यांची मान्यता आहे. पुढे आपण या सगळ्या गोष्टी तोडून काढू, सगळ्या गोष्टी पळून जातील, कारण जेव्हा आपण देवाचे वचन येईल. पण मी एक प्रश्न विचारतो, कधी तुम्ही असा व्यक्ती जो अन्य भाषा बोलतो, बरोबर, त्याला कधी आपल्या तारणाविषयी कोणाला सांगताना पाहिलं का? कधी बाहेर जाऊन एखाद्या अनोळखी व्यक्तीला की मी तुला सांगतो का देवाने माझा आत्मा कसा वाचवला, मी तुला सांगतो कसा देवाने त्या दिवशी माझ्या मनात कार्य केलं, मला माझी पाप स्थिती दाखवली. याच्या विरुद्ध मी तुम्हाला सांगू, हे जे अन्य भाषा बोलणारे, यांना पाप शब्द म्हटला तर त्यांना चिलबिलून जातात ते की आम्ही पापी नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी खऱ्यांसाठी नव्हे तर जे पापी आहे त्यांच्यासाठी आलेला आहे. यांनी दुसरा आत्मा स्वीकारला आहे. या गोष्टी पुन्हा आपण पुढे नंतर बोलू, सगळ्या गोष्टीचा उलगडा करू देवाच्या वचनातून. पण हेच तर आहे चेक करणे. म्हणून तर देवाचं आज वचन काय सांगतं, प्रत्येक आत्मा चेक करून बघ की तो देवाचा आहे का नाही. बरोबर, किती लोकांना तुम्ही जाऊन देवाची म्हणजे रोडवर जाऊन अनोळखी व्यक्तीला जाऊन, अरे तुम्हाला आपली आई, बाप, माय, बहीण, बायको दिसत नाही, तुम्ही शेजाऱ्याला काय सांगाल. आणि तिथे आपल्याला कळतो की अरे हा तो आत्मा नाही जो बायबल सांगत आहे, हा वेगळा आत्मा दिलेला आहे. आणि अनेक याच्यात फसलेले आहेत. म्हणून ही बायबल स्टडी प्रेषितांचे कृत्याची फार महत्वाची आहे. आपण प्रार्थना करू आणि आपण थांबू. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो पुन्हा एकदा धन्यवाद मानतो परमेश्वरा आजच्या वचनासाठी. आणि प्रार्थना करतो परमेश्वरा, ओय प्रभू, तुझ्या कार्याशिवाय कुठलाच व्यक्ती बघू शकत नाही, समजू शकत नाही. तुझ्या दयेसाठी प्रार्थना करतो इथे जोडलेल्या प्रत्येकाला सहाय्य कर परमेश्वरा, की तुझ्या वचनासाठी, तुझ्या कार्यासाठी आणि तुझ्या प्रभू इच्छेसाठी त्यांनी परमेश्वरा, होय प्रभू, सिरियस राहावं. तुझे वचन समजण्यासाठी प्रभू आपले मन, आपले हृदय आणि ज्याही गोष्टी लागतील ते पूर्ण करून प्रभू देवाच्या वचनासाठी तुला आद्यस्थान द्यावं. ज्याही गोष्टी आम्ही शिकल्या आहोत, समजल्या आहोत, प्रभू तू त्यांना पटवून देण्यासाठी सहाय्य कर. धन्यवाद मानतो इथे जे जुळले आहे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, प्रत्येकाच्या आरोग्यासाठी आणि ज्याही त्यांच्या नीड्स आहे, ज्याही त्यांच्या गरजा आहे, ज्याही त्यांच्या काळजा आहे, त्या प्रत्येक गोष्टीसाठी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा धन्यवाद मानतो परमेश्वरा आजच्या बायबल स्टडीसाठी इथे जुळलेल्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. आणि ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस यू.